सिद्ध करा. प्रश्न 1. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायची आहे. तर सुरुवात कुठून करावं लागेल? डाव्या बाजूपासनं. डावी बाजू. आता डावी बाजू आपल्याला काय दिली आहे? साइन वर्ग थीटा भागिला कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता याची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर कॉस थीटाच्या खाली छेद दिलेला नाही आहे, तर इथे छेद किती घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. आता यांची बेरीज करायची आहे. तर छेद कसा आहे? वेगळा आहे, डिफरंट आहे. तर छेद वेगळा आहे तर काय होईल? यांचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार म्हणजे काय होईल? 1 गुणिला कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा. तिरपा गुणाकार केला तर 1 गुणिला साइन वर्ग थीटा म्हणजे साइन वर्ग थीटा प्लस कॉस थीटा गुणिला कॉस थीटा काय होईल? कॉस वर्ग थीटा. आता इथे बघा, साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा. तर हे काय आहे? नित्य समीकरणाचं सूत्र आहे. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. हे काय आहे? नित्य समीकरणाचं सूत्र. आपण एच्या जागेवर काय लिहू शकतो? साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1. 1 भागिला कॉस थीटा. आणि कॉस थीटा कशाचं व्यस्त आहे? सेकचं. तर 1 भागिला कॉस थीटा म्हणजे काय होईल? सेक थीटा. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. तर 1 भागिला कॉस थीटा म्हणजे काय होते? सेक थीटा होते. आणि हीच काय आहे? उजवी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. प्रश्न 2. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायची आहे. तर आपण सुरुवात करू डावी बाजूपासून. डावी बाजू. डावी बाजू काय दिली आहे आपल्याला? कॉस वर्ग थीटा कंसामध्ये 1 प्लस टॅन वर्ग थीटा. आता बघा कंसामध्ये काय लिहिलेलं आहे? 1 प्लस टॅन वर्ग थीटा. आणि हे कशाचं सूत्र आहे? त्रिकोणामितीच्या नित्य समीकरणाचं सूत्र आहे. काय आहे? 1 प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. तर मग आपल्याला 1 प्लस टॅन वर्ग थीटाच्या जागेवर काय लिहिलं जाईल? सेक वर्ग थीटा. म्हणजे काय होईल? कॉस वर्ग थीटा इंटू 1 प्लस टॅन वर्ग थीटा म्हणजे काय होते? सेक वर्ग थीटा. आता बघा, सेक हे कॉसच्या व्यस्त आहे. म्हणजे सेक थीटाचं सूत्र आहे 1 भागिला कॉस थीटा. मग सेक वर्ग थीटा म्हणजे काय होईल? 1 भागिला कॉस वर्ग थीटा. म्हणजे इथे काय लिहावं लागेल? कॉस वर्ग थीटा गुणिला सेक वर्ग थीटा म्हणजे काय होईल? 1 भागिला कॉस वर्ग थीटा. आता बघा, कॉस वर्ग थीटा कुठे आहे? अंशात. आणि इथे कॉस वर्ग थीटा कुठे आहे? छेदामध्ये. म्हणजे कॉस वर्ग थीटा काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे किती होऊन जाईल? 1. आणि हीच काय आहे? उजवी बाजू इज इक्वल टू उजवी बाजू. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. प्रश्न 3. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायची आहे. तर आपण सुरुवात कुठून करू? डाव्या बाजूपासनं. डावी बाजू बरोबर वर्गमुळामध्ये 1 मायनस साइन थीटा भागिला 1 प्लस साइन थीटा. आता आपल्याला काय करावं लागेल?
वर्गमुळाच्या बाहेर यावं लागेल. उजवी बाजू सिद्ध करायची आहे. तर आता वर्गमुळाच्या बाहेर येण्यासाठी आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करावं लागेल. तर ही द्विपदी आहे. तर छेदाचं परिमेयी करण्यासाठी आपल्याला याच्या अनुबद्ध कर्णीनी याला गुणावं लागेल, अंशाला आणि छेदाला. तर 1 प्लस साइन थिटा याची अनुबद्ध कर्णी काय होईल? पद तेच राहील, फक्त चिन्ह बदललेलं राहील. तर 1 प्लस साइन थिटाची अनुबद्ध कर्णी होईल 1 मायनस साइन थिटा आणि यांनी अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. 1 मायनस साइन थिटा, 2 पद आहे तर कंसात घेऊन घेऊ आणि 1 प्लस साइन थिटा. आता आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर निघायचं आहे. तर आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करावं लागेल आणि छेदामध्ये द्विपद आहे तर याच्या अनुबद्ध कर्णीनी अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. तर याची अनुबद्ध कर्णी काय होईल? 1 मायनस साइन थिटा म्हणजे 1 मायनस साइन थिटा भागिला 1 मायनस साइन थिटा. यांनी याच्या अनुबद्ध कर्णीनी आपण अंशाला आणि छेदाला गुणलं. आता काय होईल? 1 मायनस साइन थिटा या पण ब्रॅकेटमध्ये आहे, 1 मायनस साइन थिटा या पण ब्रॅकेटमध्ये आहे. तर 2दा 1 मायनस साइन थिटा आहे तर आपण काय म्हणू शकतो? 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर, 1 मायनस साइन थिटाचा पूर्ण वर्ग. आणि इथे बघा, इथे लिहिलं आहे ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी याचा फॉर्म्युला काय आहे? ए वर्ग मायनस बी वर्ग. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए वर्ग मायनस बी वर्ग. इथे बघा ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहिलेलं आहे. तर काय होईल? ए वर्ग मायनस बी वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग. म्हणजे इथे 1चा स्क्वेअर पहिल्या पदाचा वर्ग मायनस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे साइन वर्ग थिटा. तर आता इथे बघा 1चा वर्ग काय होतो? 1 होतो. तर 1 मायनस साइन वर्ग थिटा आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला सूत्र माहिती आहे नित्य समीकरणाचं कोणतं? साइन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता आपण जर साइन वर्ग थिटाला इकडे नेलं तर काय होईल? 1 मायनस साइन वर्ग थिटा म्हणजे काय होईल? कॉस वर्ग थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन वर्ग थिटा. आता बघा या सूत्राचा आपल्याला इथे वापर करता येईल. इज इक्वल टू इथे बघा 1चा स्क्वेअर किती होते? 1 म्हणजे इथे किती आहे? 1 मायनस साइन वर्ग थिटा. तर 1 मायनस साइन वर्ग थिटा म्हणजे काय होते? कॉस वर्ग थिटा. म्हणजे आपण आता याला कसं लिहू शकतो? वर्गमुळामध्ये 1 मायनस साइन थिटाचा वर्ग भागिला 1चा वर्ग 1 होईल आणि 1 मायनस साइन वर्ग थिटा म्हणजे काय होते? कॉस वर्ग थिटा होते, कॉस वर्ग थिटा. आणि आता काय होईल? वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल, वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल. म्हणजे काय येईल? 1 मायनस साइन थिटा. वर्ग वर्गमूळ कॅन्सल झालं, इथे पण वर्ग वर्गमूळ कॅन्सल होईल आणि काय येईल? कॉस थिटा. आता याच्या आपण किती टर्म बनवू? 2 टर्म बनवू. ठीक आहे. याच्या 2 टर्म कशा बनेल? 1 भागिला कॉस थिटा ही पहिली टर्म बनेल मायनस साइन थिटा भागिला कॉस थिटा ही दुसरी टर्म बनेल. ठीक आहे. आणि 1 भागिला कॉस थिटा कशाचं सूत्र आहे? सेक थिटाचं सूत्र आहे. सेक थिटा बरोबर 1 भागिला कॉस थिटा. म्हणजे याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? सेक थिटा मायनस
साईन थिटा भागीला कॉस थिटा कशाचं सूत्र आहे? टॅन थिटाचं आहे. तर साईन थिटा भागीला कॉस थिटाच्या जागेवर आपण लिहू शकतो टॅन थिटा. म्हणजे आपल्याला काय मिळालं? सेक थिटा मायनस टॅन थिटा. आणि हीच काय आहे? उजवी बाजू आहे. बरोबर आहे? बरोबर, उजवी बाजू. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. प्रश्न 4 सिद्ध करायचं आहे आपल्याला. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजे आपण सुरुवात कशापासून करू? डावी बाजू. डावी बाजू काय दिलेली आहे आपल्याला? सेक थिटा मायनस कॉस थिटा कंसात कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? पहिले साईन कॉसमध्ये आणावं लागेल. तर कॉस थिटाचं सूत्र काय आहे? 1 भागीला कॉस थिटा. 1 भागीला कॉस थिटा. सेक थिटाचं सूत्र आहे 1 भागीला कॉस थिटा मायनस कॉस थिटा. आता इथे कॉट थिटाचं सूत्र आहे कॉस थिटा भागीला साईन थिटा. कॉट थिटाचं सूत्र आहे कॉस थिटा भागीला साईन थिटा प्लस टॅन थिटाचं सूत्र आहे साईन थिटा भागीला कॉस थिटा. टॅन थिटाचं सूत्र आहे साईन थिटा भागीला कॉस थिटा. तर आपण साईन कॉसमध्ये आणलं. आता आपल्याला काय करावं लागेल? या ब्रॅकेट म्हणजे या कंसाची वजाबाकी करावं लागेल. तर या कॉस थिटाच्या खाली छेद नाही आहे, तर छेद किती घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. आता याची वजाबाकी करायची आहे. तर छेद कसा आहे? वेगळा आहे. छेद वेगळा आहे तर काय करावं लागेल? यांचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार. तर 1 गुणिला कॉस थिटा काय होईल? कॉस थिटा. तिरपा गुणाकार 1 गुणिला 1 1 मायनस कॉस थिटा गुणिला कॉस थिटा काय होईल? कॉस वर्ग थिटा. कॉस वर्ग थिटा. आता इथे पण याची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बेरीज करायची आहे तर छेद कसा आहे? वेगळा आहे. छेद वेगळा आहे तर यांचा गुणाकार आणि यांचा तिरपा गुणाकार. म्हणजे इथे काय होईल? यांचा गुणाकार म्हणजे साईन थिटा गुणिला कॉस थिटा. साईन थिटा गुणिला कॉस थिटा आणि तिरपा गुणाकार कॉस थिटा गुणिला कॉस थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा प्लस साईन थिटा गुणिला साईन थिटा साईन वर्ग थिटा. तर याला सोडवावं लागेल. तर इथे बघा काय लिहिलं आहे? साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. तर हे काय आहे? सूत्र आहे त्रिकोणामितीचं नित्य समीकरणाचं. काय आहे? साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे काय आहे? नित्य समीकरणाचं सूत्र आहे. तर आता इथे बघा साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? 1 लिहू शकतो. आणि इथे लिहिलेलं आहे 1 मायनस कॉस वर्ग थिटा. आता इथे बघा कॉस वर्ग थिटाला आपण उजवीकडे नेलं. कॉस वर्ग थिटाला आपण जर इथे उजवीकडे नेलं तर काय होईल? साईन वर्ग थिटा बरोबर 1 मायनस कॉस वर्ग थिटा. इथे बघा काय होईल? साईन वर्ग थिटा बरोबर 1 कॉस वर्ग थिटाला उजवीकडे नेलं तर चिन्ह बदलेल. कॉस वर्ग थिटा. तर साईन वर्ग थिटा म्हणजे काय होते? 1 मायनस कॉस वर्ग थिटा. तर इथे बघा काय लिहिलेलं आहे? 1 मायनस कॉस वर्ग थिटा. तर 1 मायनस कॉस वर्ग थिटा म्हणजे काय होऊन जाईल? साईन वर्ग थिटा भागीला कॉस थिटा इंटू साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय होत आहे? 1. हे काय आहे? त्रिकोणामितीच्या नित्य समीकरणाचं सूत्र. तर साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा याच्या जागेवर आपण 1 लिहू शकतो. इथे काय होईल? साईन थिटा गुणिला कॉस थिटा
आता बघा इथे काय लिहिलं आहे, साईन वर्ग थिटा अंशामध्ये आहे आणि साईन थिटा कुठे आहे, छेदामध्ये आहे. तर साईन वर्ग थिटा म्हणजे साईन थिटा इंटू साईन थिटा. तर याच्यातला एक साईन थिटा या साईन थिटासोबत कॅन्सल होईल. मग इथे काय राहील, साईन थिटा भागीला कॉस थिटा. एक वर्गासोबत कॅन्सल झालं, एक साईन थिटा इथे आहे, साईन थिटा भागीला कॉस थिटा इंटू, आता इथे काय होईल, 1/cos थिटा म्हणजे 1 भागीला कॉस थिटा. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, उजवी बाजू टॅन थिटा गुणिला सेक थिटा. आता इथे बघा साईन थिटा भागीला कॉस थिटा हे कशाचं सूत्र आहे, टॅन थिटाचं. म्हणजे साईन थिटा भागीला कॉस थिटाच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, टॅन थिटा लिहू शकतो. आणि 1 भागीला कॉस थिटा हे कशाचं सूत्र आहे, सेक थिटाचं. तर 1 भागीला कॉस थिटाच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, सेक थिटा. आणि उजवीकडे काय लिहिलं आहे, टॅन थिटा गुणिला सेक थिटा. आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, टॅन थिटा गुणिला सेक थिटा. आणि हीच काय आहे, उजवी बाजू. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. प्रश्न 5, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आपण सुरुवात कशापासून करू, डावी बाजू. डावी बाजू काय दिलेली आहे आपल्याला, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. याला सोडवावं लागेल. तर कॉट थिटाचा फॉर्म्युला काय आहे, कॉस थिटा भागीला साईन थिटा. आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे साईन थिटा भागीला कॉस थिटा. तर आपण पहिले याला साईन कॉसमध्ये आणू. तर कॉट थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस थिटा भागीला साईन थिटा प्लस टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे साईन थिटा भागीला कॉस थिटा. आता आपल्याला याची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. बेरीज करायची आहे तर यांचा छेद कसा आहे, वेगळा आहे. छेद वेगळा आहे तर काय होईल, यांचा गुणाकार आणि यांचा तिरपा गुणाकार. तर काय होईल, साईन थिटा आणि कॉस थिटाचा गुणाकार काय होईल, साईन थिटा इंटू कॉस थिटा. आणि तिरपा गुणाकार कॉस थिटा गुणिला कॉस थिटा काय होईल, कॉस वर्ग थिटा प्लस साईन थिटा गुणिला साईन थिटा काय होईल, साईन वर्ग थिटा. आणि आता इथे बघा साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा हे काय आहे, नित्य समीकरणाचं सूत्र आहे त्रिकोणामितीच्या. कोणतं आहे, साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा इज इक्वल टू 1. मग आपल्याला काय करावं लागेल, साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, 1/, साईन थिटा इंटू कॉस थिटा. आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, उजव्या बाजूला कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आता कोसेक थिटा हा साईनच्या व्यस्त असतो आणि सेक थिटा हा कॉसच्या व्यस्त असतो. म्हणजे 1 भागीला साईन थिटाला आपण काय म्हणू शकतो, कोसेक थिटा. काय म्हणू शकतो, 1 भागीला साईन थिटाला आपण कोसेक थिटा म्हणू शकतो इंटू कॉस थिटाला 1 भागीला कॉस थिटाला आपण काय म्हणू शकतो, सेक थिटा. आणि हीच काय आहे, उजवी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं.